जगाला अनेक वर्ष कापूस पुरवला जायचा तो भारतातून. जागतिक कापूस पुरवठ्यात भारताचा मोठा दबदबा राहिला. अमेरिकेतील गॉसिपियम हिरसुटम आणि गॉसिपियम बार्बोडेन्सी या कापसाच्या जातींची जगाला माहिती होईपर्यंत जगात जे सुती कापड वापरलं जाई ते भारतातल्या कापसापासून बनवलेलं असायचं. भारतातील देशी आणि जरीला कापूस आणि देवकापूस या जातींच्या सुतांपासून हे कापूस वाण बनवले जात असे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यावर सूत काढणं आणि कापड विणणं ही कामं यांत्रिक पद्धतीनं होऊ लागली. त्यासाठी लागणारा कापूस भारतासह इजिप्त, सुदान आणि अमेरिकेतून येत असे. पुढे मुंबईत कापड गिरण्या निघाल्या. विदर्भात गॉसिपियम हिरसुटम या अमेरिकन कापसाचं चांगलं उत्पन्न येतं असं आढळून आल्यानं विदर्भात कापूस शेती चांगलीच फोफावली गेली. गेल्या शतकात भारतातला 1/3 कापूस एकट्या महाराष्ट्रात पिकत असे, तो विदर्भातल्या कापसामुळेच. याच कापसाच्या जातींचा एक रंजक इतिहास आहे. तोच लिहिलाय ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद कर्वे यांनी खास तुमच्यासाठी. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो1. तर महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यापासून नाशिक जिल्ह्यातील मनमाडपर्यंतचा दक्षिणोत्तर पट्टा हा दुष्काळी भाग आहे. इथे नैऋत्य मान्सूनचा पाऊस फारच माफक म्हणजे एकूण फक्त 150 मिलीमीटर पडतो, तोही बेभरवशाचा असतो. हमखास पडणारा पाऊस म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमधला ईशान्य मान्सूनचा पाऊस, पण तोही फक्त सुमारे 250 ते 300 मिलीमीटर एवढाच असतो. या दुष्काळी प्रदेशाला सह्याद्रीमधील धरणातलं पाणी कालव्यांच्याद्वारे पुरवलं जातं, म्हणून या भागाला डेक्कन कॅनॉल्स रिजन असं म्हटलं जातं. जेव्हा कालव्याच्या पाण्याची सोय नव्हती तेव्हा या भागात फक्त रब्बी ज्वारी, करडई किंवा जवस अशी काही मोजकीच पिकं घेतली जात असे. पण कालव्यांचं पाणी मिळू लागल्यापासून या दुष्काळी भागात भाजीपाला, ऊस, द्राक्ष, भुईमूग, गहू, चाऱ्याची पिकं, फळपिकं घेण्यात येऊ लागली. पूर्वी सोलापूर जिल्ह्यात देशी जरीला कापसाची ऑगस्टमध्ये लागवड केली जाई. रब्बी हंगामात बोंड अळी या कीटकाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणावर होतो. तसंच देशी कापूस बोंड अळीला कमी प्रमाणात बळी पडतो. त्यामुळे या पिकांपासून शेतकऱ्यांना थोडंफार उत्पन्न मिळेल. फलटणच्या निमकर सीड्स कंपनीनं 1967 ते 1968 कर्नाटकात लक्ष्मी या नावाने लोकप्रिय झालेलं अमेरिकन कपाशीचं वाण डेक्कन कॅनॉल्स भागात आणलं. एप्रिल महिन्यात कालव्याचं पाणी देऊन पेरणी केल्यास सप्टेंबर महिन्यातील मोठ्या पावसाच्या आत या पिकाच्या बहुतेक सर्व वेचण्या पूर्ण होत असत. एप्रिल आणि मे या महिन्यांमधल्या कडक उन्हामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी असायचा. पावसाळ्यात पाऊसमान अत्यंत कमी असल्यानं फवारलेली कीटकनाशकं पावसानं धुतली जाण्याची शक्यताही फार कमी असे. त्यामुळे लक्ष्मी वाणापासून हेक्टरी 25 क्विंटल कापूस सहज मिळायचा. हा कापूस संपूर्ण भारतात सर्वप्रथम बाजारात येत असल्यानं त्याला भावही चांगला मिळत असे. लक्ष्मी कापसाचं बी कर्नाटकातून आणावं लागलं, पण पुढे महाराष्ट्र सरकारनं परप्रांतातून कपाशीचं बी आणण्यावर काही निर्बंध घातले. त्यामुळे निमकर सीडचा लक्ष्मी कापसाचं बी विकण्याचा धंदा बंद पडला. निमकर यांनी उच्च न्यायालयात लढा देऊन सरकारला हे निर्बंध मागे घ्यायला लावले, पण त्यातून शहाणपणा शिकून त्यांनी आपली स्वतःची निमकर कापसाची वाणं निर्माण केली. या वाणांचं आयुष्य लक्ष्मीपेक्षा कमी असूनही उत्पन्न अधिक येईल, परंतु ही वाणं डेक्कन कॅनॉल्स भागातच चांगली ठरली. 1970 ते 1980च्या दशकात कापसाची संकरित वाणं निघाली. गुजरातमधील शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रकांत पटेल यांनी हिरसुटम कापसाच्याच 2 वाणांच्या संकरातून निर्माण केलेल्या H4 या वाणानं संकरित कपाशीची सुरुवात झाली. संकर करण्यासाठी एका वाणाच्या फुलातले पुंकेसर हातानं काढून टाकले की त्याचं मादी वाण होई आणि दुसऱ्या वाणाचं परागीकरण वापरून हातानेच त्याचं परागीकरण केलं की त्यापासून संकरित बीज मिळायचं. हाताने संकर करून तयार केलेलं हे बी महाग असे, पण त्याचं उत्पन्न चांगलं येत असल्यानं ते अल्पावधीतच लोकप्रिय झालं. याच सुमाराला वरलक्ष्मी नामक लांब धाग्याच्या कापसाचंही एक संकरित वाण आलं. हे वाण अमेरिकन कापसाच्या हिरसुटम आणि बार्बोडेन्सी या 2 भिन्न जातींच्या संकरातून निर्माण केलं होतं. लांब धाग्याचा कापूस भारतात मुख्यतः इजिप्तमधून येतो. वरलक्ष्मी वाण आल्यानं इजिप्तमधून होणारी कापसाची आयात बंद पडायला पाहिजे होते, पण तसं काही झालं नाही. कारण लांब धाग्याचा कापूस ही भारताच्या उपयोगाची इजिप्तमधली एकमेव वस्तू होती. त्यामुळे इजिप्त आणि भारत यांच्यातील व्यापार चालू ठेवण्यासाठी भारताला इजिप्तकडून कापूस घेण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. आणि दुसरं कारण म्हणजे भारतातला कापड उद्योग इतका वाढला होता की त्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून कापूस आयात करावाच लागतो. भारतात अमेरिकी कापूस आल्यापासून देशी वाण आणि देव कापूस या 2 भारतीय जातींचं महत्त्व कमी होत गेलं. एकेकाळी प्रसिद्ध असलेली ढाकेची मलमल देव कापसापासूनच केली जायची,
पण देव कापूस बहुवर्षीय असल्यानं आणि त्याची शेतात लागवड केली जात नसल्यानं तो दुर्लक्षित राहिला. हा कापूस परसदारात वाढवला जातो. हा कापूस हल्ली फक्त समई आणि निरंजनांच्या वातींसाठी वापरला जातो. पण शेताची दरवर्षी नांगरट करून दरवर्षी नव्यानं बी पेरण्याची गरज नसल्यानं तामिळनाडूतील कोयंबतूर येथील GD नायडू नामक एका उद्योगपतीनं 4 एकरावर देव कापूस लावून त्याची प्रायोगिक राई निर्माण केली होती. फारशी मशागत न करताही या कापसाचं प्रति हेक्टरी चांगलं उत्पन्न येतं हे त्यांनी दाखवून दिलं होतं. कर्वे यांच्या माहितीप्रमाणे देव कपाशीवर दुसरं महत्त्वाचं काम मध्य प्रदेशात डॉक्टर झुल्का नामक शास्त्रज्ञानं केलं होतं. त्याने देव कपाशीवर H4 या वाणाचं कलम करून H4 या वार्षिक वाणाचं बहुवार्षिक वाणात रूपांतर केलं. वृक्षतोडीनं उजाड झालेल्या जंगलात त्यानं ही कलमं लावली. तिथले आदिवासी ज्याप्रमाणे जंगलातील इतर झाडांपासून काही ना काही उत्पन्न मिळवतात त्याप्रमाणेच त्यांना या कलमांपासून कापसाचं उत्पन्न मिळू लागलं. अर्थात ही दोन्ही उदाहरणं प्रायोगिक कामांची आहेत. त्यातून पुढे काही निष्पन्न झालं की नाही हे मला माहीत नाही असंही डॉक्टर आनंद कर्वे म्हणतात. सरकीवर असणाऱ्या सेल्युलोजमय तंतूंना आपण कापूस म्हणतो. खरं तर अनेक वनस्पतींच्या बियांवर असे तंतू असतात आणि त्यांच्यामुळे त्या बिया वाऱ्यानं दूर नेल्या जातात. पण सरकीवरील तंतूंची रचना ते बीज वाऱ्यानं दूर नेईल अशी नसते. मग या तंतूंचा कपाशीला उपयोग तरी काय असावा यासंबंधी कर्वे म्हणतात, मी प्रयोग करून असं दाखवून दिलंय की बी रुजून येण्यापूर्वी जर आपण जमिनीतल्या सूक्ष्मजंतूंना एखाद्या कार्बनचा स्रोत पुरवला तर मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते. मातीत सूक्ष्मजंतूंची संख्या जेवढी अधिक तेवढी त्या मातीची सुपीकताही अधिक असते असा कृषीशास्त्राचा नियमच आहे. त्यानुसार अशा मातीत रुजून येणारी रोपं अधिक जोमदार असतात. म्हणूनच कर्वे यांच्या मते जमिनीतील सूक्ष्मजंतू सरकीवरील सेल्युलोजमय तंतू खाऊन आपली संख्या वाढवतात आणि जमिनीची सुपीकताही वाढवत जाते. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. कापसाच्या या रंजक इतिहासाबद्दल, कापसाच्या वाणाच्या या रंजक इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा. फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.